शुभ दुपार मैत्रिणीनो. मी अगोदर घेतलेत आता साड्यांना फॉल बसवून. आता म्हणलं तुम्हाला बोलत बोलत हात शिलाई करावी. मी सकाळी तुम्हाला म्हटलेलं ना की मी वजनाविषयी जरा थोडंसं बोलते. तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणीनो, आता तुमचा विश्वास नाही बसणार आहे, पण मी खरंच वजन 10 किलो कमी केले. म्हणजे घरातली भाजी भाकरी खाऊनच मैत्रिणीनो. काय झाले माहिती का, प्रत्येकाला वाटते, म्हणजे मी बऱ्याच जणांना काय वाटते की मी हर्बलची औषधं किंवा काहीतरी घेऊन केले का, पण असं काय नाही. 10-10 हजार आणि 12-12 हजार रुपये त्या औषधाला लागतात मैत्रिणींनो. आपण इथे एवढं कष्ट करायचं नाही, तेवढंच पैसे द्यायचं कुणी सांगितले. फक्त खाण्यावर थोडंसं कंट्रोल करायचं. तर चला तर मी विषयावर बोलते. मी सकाळी उठली ना, मी सकाळी उठते बघा 5 वाजता. 5 वाजता उठते मी. 5 वाजता उठले की माझा 6 वाजेपर्यंत तर होतं स्वयंपाक वगैरे, म्हणजे 3-4 चपात्या काहीतरी भाजी ती होती. 6 वाजता 6 वाजता मी ह्यांचा डबा म्हणजे गार व्हायला ठेवते. 6 वाजता म्हणजे थोडंसं होणार, पण जर 6 वाजता मला नाही बाहेर फिरायला जाणं झालं 1-2 किलोमीटर, तर मी काय करते, 7 वाजता हे गेल्यानंतर मी ड्रेस घालून आमची इथं असं पूर्ण 2 राऊंड मोठे मोठे मारले की 2 किलोमीटर अंतर होतंय. मग ते गेल्यानंतर मी 2 राऊंड मारून येते. कधी कधी जर माझा लवकर स्वयंपाक झाला तर मी 2 राऊंड मारून येते. आणि आल्यानंतर मी 1 ग्लास पाणी पिते. गरम वगैरे काय पाणी पित नाही मी, नॉर्मल हाई हांड्यातलं पाणी पिते मैत्रिणीनो. आणि परत नंतर मी पाणी पिऊन झाले की लगी चहा पित नाही. तुम्हाला तर मी म्हटलं की मला सकाळी चहा लागतो, कारण मला सकाळी अजून मी गोड चहा पिते. आणि मग 1 ग्लास पाणी पिली की थोड्या वेळानं मी 1 कप गोड चहा करून पित असते, कारण माझी शुगर लेवल कमी आहे. त्यामुळं मला गोड सकाळचं थोडं म्हणून आपण काय तर गोड खावं तर नाही तर मग प्यावं तर लागतं. त्यामुळे मी 1 कप चहा गोड पिते. नंतर माझं सगळं काम होतं 10 वाजता मैत्रिणीनं. 10 वाजता माझं काम झालं की 10 वाजता काम होतं माझं. पण त्यावेळेस मी नाश्ता वगैरे, मी असं नाश्ता म्हणून आवर्जून नाश्ता मी करत नाही. आता तुम्हाला खोटं वाटेल की ही 1:30 वाजता जेवते आणि नाश्ता जास्त आवर्जून करत नाही. पण मी नाश्त्याला काय करते, कधी मटकी असेल तर कधी मटकी खाते. जर मटकी माझ्याकडं नसेल, समजा आता मटकी नाही, तर मी काय करते, थोडंसं एवढंसं उपीट करत असते. तेवढंच, जास्त पण नाही, एक अर्धी वाटी एवढीशी तेवढीच घेत असते, तेवढंच खात असते. आणि नंतर मग उपीट वगैरे झालं खाऊन, किंवा मग काय जर फळ असेल घरात तर सफरचंद किंवा काय असेल तर मी तीच नाश्ता करते. आणि आता मकाची कणसं श्रावण महिन्यात चालू होतात ना, तर मग मी काय करते, स्वीटकॉर्न कणसं त्यावेळेस आणून ठेवते आणि मकाच्या कणसाचं पण मी करते. म्हणजे उकळून घेत असते, 1 कणीसच खात असते, असं पण असते माझं. किंवा आपण काय म्हणतो आता उकडलेले अंडी वगैरे, पण मला सकाळची उकडलेली अंडी, बाकीचं नॉनव्हेज वगैरे म्हणलं तर मी चिकन मटन मासा असं काय खात नाही. म्हणजे मी कधी खाल्लेलं नाही आणि ती खात पण नाही मी. अंडी देशी अंडी आवडतात मला, पण अंडी पण कसं आवडतात की माझा शुक्रवार असतो, शुक्रवारी तर मी खाऊ शकत नाही. आणि येऊन जाऊन तेवढा मंगळवार राहतो, बुधवारी पण मी खात नाही, गुरुवारी पण दत्ताचा वार असते म्हणून मी खात नाही. येऊन जाऊन तेवढं मंगळवारी मी अंडी खाते. तर रोज तर मी अंडी खातच नाही. हीच भाज्या सगळ्या, जी काय पालकाची असेल किंवा कुठल्या आमटी असेल किंवा कशाची, म्हणजे जी काय आपल्या घरात भाज्या आहेत ना, त्याच भाज्या खाते. पण मी कंपल्सरी मैत्रिणीनं मी 2 टाईम ज्वारीची भाकरी खाते. भले ज्वारीची असू द्या, मकाची असू द्या, बाजरीची असू द्या, पण मी भाकरीच खाते. मी भात खात नाही. मी मी चपाती खातच नाही कसलीच. मला पहिल्यापासून चपाती पण आवडत नाही आणि मी चपाती पण खात नाही. येऊन जाऊन तेवढं मी भात पण बऱ्यापैकी बंदच केला. आणि ज्यावेळेस मला भात खायची इच्छा होती ना मैत्रिणीनं, त्यावेळेस मी काय करते, त्या दिवशी मी भाकरी खात नाही, मी नुसता भात खाते. डिश भरून, पोट भरून भात खाते मी. पण त्यावेळेस मी भाकरी ही काय खात नाही. आणि संध्याकाळच्याला तुम्ही म्हणसाल, आणि 4 वाजता पण मला भूक तर मला लागतच नाही, कारण माझ्या शरीराला काय झालं, 1 वर्ष झालं ती सवयच लागून गेली. आता तुम्ही म्हणसाल की कशी काय हिला भूक लागत नाही, कारण असं दुसरं तर काय आपल्याला जास्त नेटाचं काम नसते. येऊन जाऊन तेवढं घरातलं सगळं झालं की नंतर मी इकडं मशीनकडे असते. आणि असं बसूनच हातशिलाई केली, बसूनच मशीनवर झालं बसून, गोंडी करायचं झालं बसून. त्यामुळं जर अशी वजायची ह्याची त्याची कामं केली तर भूक लागते मैत्रिणींनो. अशी कामं केल्यावर थोडीच भूक लागणार आहे का आपल्याला. तर 4 वाजता वगैरे असं काय जर असेल थोडंसं खायला तर मी खायचं म्हणजे कसं, मी चिरमुरे आणून ठेवते. चिरमुरे आणि ती शेव ही सगळी मिक्स, थोडासा फरसाणा वगैरे. मग नंतर मी काय करते, 1 कांदा 1 टोमॅटो
थोडीशी कोथिंबीर, थोडंसं म्हणजे चिवडा करून ठेवल्यासारखंच करते आणि त्यात ती कांदा टोमॅटो मी भरपूर टाकते. काकडी असेल तर काकडी टाकते, कैऱ्या होत्या तोपर्यंत मी कैरी पण त्यात टाकायची आणि ती एक डिश मी खाते 4 वाजता. आणि संध्याकाळी तुम्ही म्हणताल की संध्याकाळी पण तू पोट भरून जेवते का, तर मी संध्याकाळी पोट भरून जेवत नाही मैत्रिणींनो. मी कंपल्सरी संध्याकाळी मुगाची डाळ शिजवते. एवढी एक मोठी वाटी आहे, त्याला मी नुसती थोडंसं तेल ओतून जिरी मोहरीचा तडका देते आणि तेवढंच मी संध्याकाळी चमच्यानं बसून खाते भूक लागल्यावर. की मी भूक लागली तर खाते, ते जर मला भूक नाही लागली तर मी ती पण खात नाही. पण जर मला भूक लागलीच तर मग मी खाते ती. म्हणजे मला मॅगी, आता काय तुम्ही म्हणताल की दुसरं आता मॅगी वगैरे असले कोण कोण खातं भूक लागल्यावर, पण मी तसलं काय खात नाही. मी काय करत असते संध्याकाळी, मला जर लय वाटले की बाबा आज मला भूक लागली, भूक लागल्यासारखी वाटते, तर मी मुगाची डाळ भरपूर शिजवते, त्याला थोडासा तडका देते आणि ते मी निवांत बसून चमच्यानं खाते. म्हणजे जास्त पातळ करत नाही, जास्त घट्ट पण करत नाही. आणि दुपारी मात्र मी भाकरी खाते, पोट भरून भाकरी खाते. म्हणजे 1 असू द्या, 1.5 असू द्या, कधी 2 असू द्या, आणि जी काय भाजी असेल ती. पण बऱ्यापैकी माझ्यात ना भाज्या, आता तुम्ही तर मी माझ्या डब्याचा व्हिडिओ बघताच. वांग्याची भाजी असते, कधी वरण भात असतो, कधी गवारीची शेंग असते, कधी घेवड्याची शेंग असते. ह्याच भाज्या मैत्रिणींनो. आता तुम्ही म्हणणार कसं शक्य आहे की ह्या भाज्या खाऊन थोडंसं, असं काय नाही मैत्रिणींनो. थोडंसं जेवणाकडे लक्ष दिलं आणि थोडंसं जेवण कमी केलं ना, तर ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला चालू होतं. आणि आधी मधी ना मी अजिबात तोंडात काही घालत नाही, आणि जवळ आलं तर मी सतत मान हलवती नाही म्हणून. सारखं मी खात, जरी किती आवडत असलं तर मी खात नाही. मी 1 वर्ष झालं मैत्रिणींनो, पाव नाही, ब्रेड नाही, खारी नाही, टोस्ट नाही, बिस्किट नाही, मी असलं काही खात नाही. सकाळी जर मला वाटलं तर तुम्हाला मी सांगितलंय, मटकी, मूग, हुलगं सुद्धा मी भाजून ठेवते, त्याला कुकरला 4-5 शिट्ट्या करते आणि त्याचं पाणी काढून तुम्हाला सांगते, मी कधी कधी त्याचं पाणी पण वाटीभर पिते. नसेल तर ती हुलग्यात ना त्यात हळद मीठ टाकून घेते, कांदा वगैरे टाकून असं परतून ते पण मी वाटी भरून सकाळचं खात असते. कधी कधी मी त्याची भाजी करते आणि त्याच्यावर मी 1-1.5 भाकरी दुपारी पोट भरून जेवते. असं करून पण संध्याकाळी मी भाकरी चपाती काही खात नाही. संध्याकाळी मी फक्त मुगाची डाळ 1 वाटी एवढं एक माझ्याकडे मोठी वाटी आहे, तेवढी वाटी मी शिजवते, त्याला थोडासा तडका देऊन ती खात असते मैत्रिणींनो. मला सांगा, आणि तुम्ही 1च महिना ते मी जसं डाएट केले ना तसं तुम्ही 1च महिना करून बघा आणि 1 महिन्यानंतर तुम्ही तुमचं वजन करून बघा. तुम्हाला नक्की त्या वजनात तुमचा फरक दिसेल. कमीत कमी तुम्हाला 1 किलो वजन कमी झालेलं वाटेल. एकदा मी जसं केलं तसं करून बघा. आणि जरी काय माझ्याकडून थोडं सांगण्याचं काही चुकलं असेल तर थोडं समजून घ्या, कारण मी आज जास्त मोठा व्हिडिओ 10-10 मिनिटाचा नाही बनवणार, कारण जास्त मोठा व्हिडिओ असला की कोण बघत नाही, त्याच्यामुळे मी थोडा कमी व्हिडिओ बनवणार आहे. आणि आता तुम्हाला मी बोलत बोलत हात शिलाई करत होती मैत्रिणीनं. आणि मी अजून वाटलं सर तुम्हाला परत ह्याच्यात अजून सांगेन की बाबा तुम्हाला त्यानुसार काय खायचं काय नाही. पण तुम्ही तर मला बघितलं की मी सकाळी काय खाते, दुपारी काय खाते आणि संध्याकाळी मी काय खाते. 4 वाजता वाटलं तर मी चिरमुरे आणून ठेवलेत, मी ती कांदा टोमॅटो सगळं काकडी वगैरे टाकते भरपूर आणि मी ती खाते. त्यामुळे मला भूक लागत नाही आणि माझ्या शरीराला सवय लागली, त्याच्यामुळे मला जास्त भूक लागत नाही. तुम्ही पण असं करून बघा मैत्रिणींनो, नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि 1 महिन्यात कमीत कमी तुमचं 1 ते 1.5 किलो वजन कमी तुम्हाला वाटेल. कारण हा माझा अनुभव आहे मैत्रिणींनो. माझं 70 किलो वजन होतं, मी आता करेक्ट 58 किलो माझं वजन आहे. आणि मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ना माझे फोटो पण तुम्हाला मी दाखवते आणि मग मला सांगा कमेंट करून की खरंच फरक पडलाय का नाही तो. चला मैत्रिणींनो, झालं आता बस. आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून वाटलं थोडंसं सांगेन, कारण मला ह्या साड्या द्यायच्या आहेत दुकानातल्या, तेवढ्यातनं पण मी वेळ काढून तुमचा व्हिडिओ बनवला आहे. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट पण करून सांगा की 1 महिन्यानंतर सांगा की ताई माझं खरंच वजन कमी झाले म्हणून. धन्यवाद.